नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशमानन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। बर्वे माझ्या केले मने पंथे येणे निघाले, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे। साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तने, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे। तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे। कैवल्यमूर्ती संत सम्राट विश्वमौली भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण वैराग्य मार्तंड ज्ञानेशप्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या चरणी साष्टांग नमन करून या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. प्रस्तुत अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या अभंग गाथेतील आहे. अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणारी तुकोबरायांची जी अभंग संहिता आहे, त्यातील एक 4 चरणाचा अभंग आपल्या समोर उद्धृत केलेला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय परमार्थाची साधना करत असताना त्यांना प्राप्त झालेल्या आत्मकृपेची फलश्रुती या अभंगातून व्यक्त करताना दिसतात. अंतःकरणाची कृपा झाल्याच्या नंतर परमार्थाच्या साधनेमध्ये काय काय परिवर्तन झाली हे महाराज स्वानुभवाने या ठिकाणी व्यक्त करतात. थोडक्यात जगद्गुरु तुकोबराय परमार्थ करत असताना त्यांना आलेली अनुभूती आपल्या समोर मांडताना दिसत आहेत. व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर असं घडत नाही. अत्यंत सामान्य गोष्टीचे अनुभव सुद्धा मनुष्य दुसऱ्याला सांगत नाही, त्याच्यामध्ये कृपणपणा दाखवला जातो. एखादा पदार्थ करण्याची हातोटी असते एखाद्या महिलेला. समजा असं म्हणतात आमच्याकडे की काही स्त्रियांचे अनारसे फुटत नाहीत, जुनाट ज्ञान असतं, चाचणी वगैरे व्यवस्थित करता येते. मग शेजारच्या बाईने जर विचारलं मला या पाकाचं सूत्र सांगता का, ती बाई म्हणते सांगत नाही, तुमच्या घरी येते आणि करून देते. का? तिला सांगितलं का हिचं महत्त्व कमी होतं. इतक्या सामान्य गोष्टी सुद्धा आपण लोकांना सांगत नाही. पण पुरुषार्थ प्राप्तीच्या ज्या साधना आहेत, अर्थात मोक्ष प्राप्तीच्या ज्या साधना आहेत, ते संत उघड करून जगाला दाखवतात पहा. म्हणून तर त्यांना उदार म्हणतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार. अत्यंत औदार्यानं संत आपल्याला आलेली अनुभूती जगाच्या समोर व्यक्त करून दाखवतात. मेघ ज्याप्रमाणे वर्षाव करत असताना कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता मोकळ्या मनानं सगळ्या जगावरती वर्षाव करतो. मेघ असा विचार करत नाही की आपल्याला हागणदारीत पडायचं नाही, खडकाळ जमिनीत पडायचं नाही, माळ रानात पडायचं नाही, फक्त सुपीक जमिनीत पडायचं, असा मेघ विचार करत नाही. नाही विचारित मेघ हागणदारी शेत. मेघ ज्याप्रमाणे वर्षाव करत असताना कोणताही संकोच न बाळगता समान रीतीनं सगळ्यावर वर्षाव करतो, तसं संत उपदेश करत असताना मेघासारखा उपदेश करतात पहा. उपदेशी तुका मेघवृष्टीने ऐका, तुका मेघवृष्टीने उपदेशी तो ऐका. जगद्गुरु तुकोबराय जगाला उपदेश करत असताना, अनुभव व्यक्त करत असताना निसंकोचपणे आपले अनुभव जगाला बोलून दाखवतात. परंतु ज्ञानोबरायांच्या एका ओवीचा आधार घेऊन बोलायचं जर ठरलं तर ज्ञानोबराय सांगतात की परमार्थ साधनेला अंकुर यावा असं वाटत असेल तर परमार्थ साधना झाकायला शिकलं पाहिजे. त्याकरिता ज्ञानोबराय उदाहरण देतात. शेतामध्ये शेतकरी एखादं बीज ज्यावेळेस पेरत असतो त्यावेळेस ते पेरलेलं बीज झाकून ठेवायची आपल्याकडे पद्धत आहे. कारण ते उघडं जर राहिलं तर ते बी उगवणक्षम होत नाही, त्या बीजाचा काही उपयोग होत नाही, ते वाया जातं, म्हणून त्याला झाकावं लागतं. तसं परमार्थ साधना जर उघड केली तर तिला काही फल येत नाही, ती वाया जाते. शेतकरी जसं बीज झाकत असतो तसं आपल्याकडून घडणारा सत्कर्माचा जो काही भाग असेल, जी साधना असेल, ती साधना झाकून ठेवायला शिकलं पाहिजे असं ज्ञानोबराय बोलतात. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. आपल्याकडून घडणारा दान पुण्याधिक जो व्यापार आहे तो व्यापार जगाला बोलून दाखवू नये, तो झाकून ठेवा असं ज्ञानोबरायांचं मत आहे. पण तुकोबराय तर स्वतःच्या जीवनातल्या अनुभूती आपल्यासमोर व्यक्त करायला लागले. याची संगती काय? तर याची संगती एवढीच आहे की सिद्ध दशेला गेलेले जे महात्मे असतात
त्यांनी त्यांचे अनुभव जगाला अवश्य सांगितले पाहिजे. का? कारण ते अनुभव डोळ्याच्या समोर ठेवून साधना करणारे अनेक साधक त्या डोळ्यांना दीपस्तंभासारखं आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आणि आपल्या साधनेचा मार्ग निश्चित करतात. संतांचे अनुभव हे जगाच्या खूप कामाचे असतात पहा. म्हणून संतांनी अनुभव अवश्य सांगितले पाहिजे. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. संतांनी त्यांचे अनुभव जगाच्या समोर मांडणं हे जगासाठी खूप मोठी पर्वणी असते. कारण सिद्धांच्या जीवनामध्ये जी लक्षणं असतात साधकांच्या जीवनातली ती साधनं असतात पहा. सिद्धस्य लक्षणं आणि साधकस्य साधनानि भवन्ति. आचार्य सांगतात की सिद्धांची लक्षणं हे साधकांना साधनं म्हणून वापरता येतात. म्हणून संतांच्या जीवनामध्ये असणारी जी काही अनुभूती आहे ती अनुभूती अत्यंत गरजेची आहे. जगद्गुरु तुकोबाराय अनुभूती आपल्या समोर व्यक्त करतात आणि संत कधीही अनुभवाचं बोलतात पहा. पाठ करून बोलणं हे आपल्यासारख्या कीर्तनकारांकडे असतं, पण संतांचं बोलणं हे अनुभूतीचं बोलणं असतं. बोलाचे गौरव नव्हे माझा हा अनुभव, अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे, माझा पहा अनुभव केला देव आपुला, हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. जगद्गुरु तुकोबाराय अनुभूती व्यक्त करतात. अनुभूतीशिवाय बोलण्याला फारशी काही किंमत नसते. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. फक्त शाब्दिक ज्ञानाला फारशी किंमत नसते, ते ज्ञान अनुभूतीमध्ये आलं पाहिजे. आणि संतांचं बोलणं हे अनुभवाने संपन्न अशा प्रकारचं बोलणं असतं. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून त्यांचा स्वानुभव व्यक्त करायला लागले की माझ्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना मला अंतःकरणाची कृपा प्राप्त झाली आणि माझ्या जीवनात अशा अशा प्रकारचे बदल होत गेले. परमार्थ करत असताना आपल्याकडे काही प्रकारच्या कृपा अत्यंत आवश्यक म्हणून सांगितल्या गेलेल्या आहेत. ईशकृपा, शास्त्रकृपा, संत कृपा आणि आत्मकृपा या 4 प्रकारच्या कृपा झाल्याच्या नंतर मनुष्याचा परमार्थ हा उत्कर्षाला प्राप्त होतो, त्याचा पारमार्थिकदृष्ट्या उत्कर्ष होतो. म्हणून या 4 प्रकारच्या कृपेला अत्यंत अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. ईश्वराची कृपा कशा करता? मनुष्य देह मिळण्याकरता. देवाच्या कृपेनं आपल्याला देह मिळतो. शास्त्राची कृपा कशा करता? त्या ईश्वराचं स्वरूप कळण्याकरता. तो ईश्वर का नेमका कसा आहे, त्या ईश्वराचं स्वरूप काय आहे हे कळण्याकरता शास्त्राची कृपा. कारण शास्त्राचं लक्षण करत असताना असं सांगितलं जातं की अज्ञानी माणसाला ज्ञान करून देण्याकरता जे निर्माण झालं त्याला शास्त्र म्हणतात. अज्ञाज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. अज्ञानी मनुष्याला ज्ञान व्हावं याकरता जे प्रवृत्त झालं त्याला शास्त्र म्हणतात. परंतु ते शास्त्र आपल्याला आपल्या बुद्धीनं कळत नाही. जसं आपल्या घरामध्ये एखादा मौल्यवान दागिना जरी असला तरी त्या दागिन्याची किंमत काय आहे आपल्याला समजत नाही, ती रत्न पारख्याला कळते. तसं शास्त्राची किंमत आपल्याला समजत नाही, शास्त्राचे सिद्धांत आपल्याला आपल्या बुद्धीनं कळत नाही. त्याकरिता अधिकारी अशा एखाद्या सद्गुरूला शरण जावं लागतं. आपुलेशी रत्न थिते घेपे पारखियाचे निहाते, तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावे. पारखियाचे निहाते घेपे, त्यातील जे पारखी आहेत त्यांच्याकडून त्याचा प्रबोध प्राप्त करून घेणं गरजेचं असतं. आणि हे तिन्ही झाल्याच्या नंतर ईशकृपा, शास्त्रकृपा आणि गुरुकृपा झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची असते ती अंतःकरणाची कृपा. मनाची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं फल पदरामध्ये पडत नाही. मनाची कृपा अत्यंत गरजेची आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये गर्दी वाढलेली आपल्याला दिसते. आपला आषाढीचा सोहळा लाखांनी वाढताना दिसतो दरवर्षी, पण ती वाढ जरी झालेली असली तरी भगवत प्राप्तीपर्यंत जाणारे महात्मे क्वचितच असतात. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. हजारो माणसामध्ये एखादा मनुष्य साधनेमध्ये प्रवृत्त होतो आणि अशा साधना करणाऱ्यामध्ये एखादं मनुष्य फलप्राप्तीपर्यंत जातो. ज्ञानोबाराय सांगतात की श्रद्धेच्या महापुरामध्ये उड्या टाकणारी माणसं काही कमी आहेत का या जगामध्ये? तैसे आस्थेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. क्वचित एखादा मनुष्य भगवत प्राप्ती करून घेतो. असं का होतं? कारण अंतःकरणाची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्याला खऱ्या अर्थानं फलपदरामध्ये पडताना दिसत नाही. आपल्याकडे आंब्याला मोहर येतो पहा. आंब्याला मोहर आल्याच्या नंतर तो इतका काही मोहर येतो की दुरून पाहिल्याच्या नंतर आंब्याची पानं सुद्धा दिसत नाही, इतका मोहर येतो. माणसं बोलायला सुरुवात करतात यावर्षी फक्त आंबे खायचे वा, जोरात आमरसाच्या पंक्ती होतील यावर्षी. पण एखादं आभाळ फिरल्याच्या नंतर महाराज अर्धा त्याच्यातला मोहर गळून जातो. नंतर अवकाळी पाऊस आला की काही आंबे सडून जातात आणि जे त्याच्यातूनही वाचतात ते आंबे घरी नेऊन आडीमध्ये पिकवावे लागतात, 5 ताच्या आडीमध्ये. पण आडीमध्येही घातलेले सगळेच आंबे पिकतील असं सांगता येत नाही. त्याच्यात पण बरेच आंबे नासण्याची शक्यता असते. महुरा ऐशी फळे नाही
आली काही गळती, पक्व दशे येती थोडी, नास आडी वेचे तो, पक्व दशे येती थोडी. मोजकेच आंबे परिपाक दशेला प्राप्त होतात, बाकीचे आंबे नासलेले असतात, बरेच आंबे नासून जातात. तसं भगवत प्राप्तीची साधना करणारे असंख्य माणसं जरी असली तरी भगवंताला प्राप्त करून घेणारा एखादा विरळाच असतो. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे, भगवंताच्या चरणाची प्राप्ती एखाद्या मनुष्याला होते, आणि जोपर्यंत परमात्म्याच्या चरणाची प्राप्ती होत नाही, भगवत स्वरूपता प्राप्त होत नाही, जोपर्यंत मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत साधना शेवटापर्यंत गेली असं म्हणता येत नाही. आणि परमार्थ साधनेचा प्रारंभ होऊन फक्त चालत नाही, त्याचा शेवट होणं अत्यंत गरजेचं असतं. का? कारण शेवटाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आवश्यक तो शेवट, एरवा उगी खटपट, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट, शेवटीचे गोड तेची खरे गा. शेवट गोड होणं परमार्थाचं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो शेवट गोड कधी होतो? अंतःकरणाची कृपा झाल्याच्या नंतर. आणि मनाची कृपा न होता केलेला परमार्थ हा कशाप्रमाणे आहे? जगद्गुरु तुकोबाराय त्याला एक उदाहरण देतात. जसं एखादा दगड पाण्यामध्ये अनेक दिवस जरी राहिला तरी तो आतून ओला होत नाही, वरून शेवाळतो. दगड पाण्यामध्ये कितीही दिवस जरी राहिला तरी तो आतून कधीही ओला होत नाही. पाषाण जीवनी असता कल्पवरी, पाहता अंतरी कोरडा तो, तो आतून कोरडाचा असतो. तसं चित्ताचं सहकार्य न होता केलेला परमार्थ म्हणजे वरून शेवाळणं. वरून शेवाळणं त्याला असं बोललं जातं. आणि जोपर्यंत चित्ताचं सहकार्य होत नाही तोपर्यंत सगळं फुकट जातं असं तुकोबाराय सांगतात. चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग, पाणी पाथर एक ठोर, कोरा न भिजे अंग. चित्त मिले तो सब मिले. चित्ताचं सहकार्य जर झालं तरच परमार्थामध्ये उपयोग होतो. चित्ताचं सहकार्य झाल्याच्या नंतर, चित्त सहाय्य झाल्यानंतर फार परमार्थ करावा लागत नाही असं तुकोबाराय सांगतात. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. चित्ताचं सहकार्य जर झालं तर परमार्थ थोडा आहे, पण ते चित्ताचं सहकार्य होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण एरवी सगळ्या प्रकारची साधना करत असतो, वारी, नामस्मरण, उपास, तापास, व्रत, वैकल्य वगैरे वगैरे. या प्रकारातली कोणतीही साधना जरी आपण करत असलो आणि त्यामध्ये जर आपल्याला चित्ताचा अन्वय नसला, अंतःकरणाची कृपा नसली, तर ते सगळंच व्यर्थ जातं. ज्ञानोबा सांगतात, तुम्ही त्रिवेणी संगमाला फिरायला जा, तीर्थयात्रेला जा, नामस्मरणही करत जरी असला तुम्ही, पण चित्त जर त्या नामस्मरणामध्ये सहकार्य करत नसेल तर ती साधना सगळीच व्यर्थ जाते. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामी चित्त नाही तरी ते व्यर्थ. नामस्मरणाची साधना सुरू आहे, पण चित्त जर त्याच्याकडे नसेल तर ती सगळी साधना व्यर्थ जाते. कबीरदाजींचा एक फार छान दोहा आहे पहा. आपण नामस्मरण करायला बसतो, हातामध्ये माळ फिरत असते, मुखामध्ये जिव्हा फिरत असते, आणि आपलं अंतःकरण जर चारी दिशेला फिरत असेल तर त्याला स्मरण म्हणता येत नाही. माला तो कर्मे फिरे, जिव्हा फिरे मुखमाही, मनो आतो चहू दिशी फिरे, येतो सुमिरन नाही. मन जर चारी दिशेला फिरत असेल तर त्याला स्मरण असं म्हणता येत नाही. आणि साधना करत असताना चित्त जर आपल्या ताब्यात नसेल तर उपयोग होत नाही त्या साधनेचा. जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, किंवा मड्या पाशी करुणा केली, तैशी गेली व्रथा. हे सगळी साधना व्यर्थ जाण्याची शक्यता असते. म्हणून अंतःकरणाची कृपा होणं अत्यंत गरजेचं, खूप महत्त्वाचं. या मनाचा प्रबोध हा परमार्थातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. हे मन प्रबोधित होणं, जे आपण साधना करतो, पारायण करतो, नामस्मरण करतो, वारी करतो, उपास, तापास, व्रत, वैकल्य सगळं करतो, पण हे मन खऱ्या अर्थानं जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. मनाचं परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे. मन प्रबोधित होणं फार महत्त्वाचं. का? कारण आपला उद्धारही मनाच्या हातात आहे आणि आपलं पतनही मनाच्या हातात आहे. शास्त्रकार सांगतात पहा, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः, बंधाय विषयासक्तं मुक्तेः निर्विषयं स्मृतः. मन एव मनुष्यानां, मनच आपल्या उद्धाराचं कारण आहे आणि मनच आपल्याला पतनाला सुद्धा नेणारं मनच आहे. गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. आपला उद्धार करणारं ही मनच आहे आणि आपलं पतन ज्याच्यामुळं होतं तेही मनच आहे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84चा. मन आपल्याला 84 लाख योनीमध्ये टाकणारं मनच आहे आणि या भवसागरातून उतरून पहिलं तीराला नेणारं तेही मनच आहे. म्हणून बाकीचं काही करण्यापेक्षा प्रथम काही करावयाचं असेल तर ती मनाची प्रसन्नता. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. आपल्याला बंधनात टाकणारं हे मनच आहे
आणि आपला उद्धार करणारं ही मनच आहे. म्हणून मनाची कृपा अत्यंत गरजेची आहे. पण मन बऱ्याच वेळेचं चाललंय मनाची कृपा. पण मन म्हणजे नेमकं काय? मन कशाला म्हणायचं? तर मन म्हणजे जर आपल्याला पाहायचं ठरलं तर शास्त्रकारांच्या भाषेमध्ये संकल्प विकल्प करणारी अंतःकरण वृत्ती म्हणजे मन. संकल्पाख्यो मनोरूपम बुद्धी निश्चय रूपिणी. अंतःकरणाची संकल्प विकल्प करणारी वृत्ती म्हणजे मन. सदा सर्वकाळ आपल्याला संकल्प विकल्प करायची सवय असते पहा, नाही का? मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. एका पाठोपाठ एक असे अनेक प्रकारचे मनोरथ आपण सदा सर्वकाळ करत असतो आणि हे काम ज्याच्याकडून होतं त्याला मन असं म्हणतात. कल्पनांचा समुच्चय म्हणजे मन. किंवा ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं ठरलं, ब्रह्मस्वरूप असणाराला सुद्धा जीवदशेमध्ये आणून ठेवण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्याला मन असं म्हणतात. वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. जयाचे निसंगे जीवदशा वस्तू. ज्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर वस्तू नाम परमात्मा तो सुद्धा जीवदशेमध्ये येतो, त्याला मन असं म्हणतात. अत्यंत चंचल आहे महाराज हे मन. अत्यंत विषण्ण करून टाकतं, आपल्याला सदा सर्व काळ धावत राहतं आणि आपल्या साधनेमध्ये प्रतिबंध करण्याची सगळ्यात मोठी खोड या मनाला लागलेली आहे. स्वाभाविक प्रवृत्ती मनाची ही दुष्कर्माकडे असते. दुष्प्रवृत्तीकडे आपल्याला ओढत नेण्याचा त्याचा स्वभाव असतो. जसं माशी सुगंधी पदार्थावर पटकन बसत नाही, पण विष्ठेवरती माशी आदरानं बसते पहा. घाणीवरती ना माशी फार आदराने बसते. सुगंध चंदन सांडोनिया माशी बैशे दुर्गंधीशी अत्यादरे. तसा आपल्या मनाचा स्वभाव आहे. आपलं वाटोळं करण्यामध्ये आपल्या मनाचा हात आहे. या मनाचं सहकार्य झालं तर मनच आपला उद्धार करील, आणि जर मन प्रबोधित नाही झालं तर हे मनच आपल्याला पतनाला घेऊन जाणार आहे. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. अशी अवस्था येण्याच्या ऐवजी या मनानं आपल्यावर कृपा करावी आणि त्या मनानं आपला परमार्थ सिद्ध करून द्यावा. याच्याकरिता मनाची कृपा होणं अत्यंत गरजेचे आहे, फार आवश्यक आहे. मन काय करतं? रात्रंदिवस संकल्प विकल्प करत राहतं. आपल्या विचारावरती पडदा टाकतं. आपले चांगले विचार झाकून आपल्याला वाईट कर्मामध्ये मन प्रवृत्त करतं पहा. अशी कल्पना करा, एखाद्या माणसानं बांधकाम करून काही गाळे काढले भाड्यानं देण्याकरता, आणि त्या गाळ्यामध्ये 4 प्रकारचे भाडेकरू राहायला आले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 भाडेकरू तिथं आले. मग मनाच्या समोर ज्यावेळेस एखादा विषय येतो आणि त्या विषयाच्या उपभोगाची मनाला इच्छा होते, त्यावेळेस बुद्धीमध्ये येते आणि बुद्धी निर्णय देते किंवा विषयाचा संग हा जीवाला दुःखामध्ये टाकणार आहे, मना तू या विषयाच्या संगतीमध्ये लागू नको. मग मन थोडंसं रजगुणी प्रवृत्तीचं असल्यामुळं त्या बुद्धीचा दरवाजा बंद करतं. ज्ञानोबराय सांगतात, जे बुद्धीचा दरवाजा बंद करतं त्याला मन असं म्हणतात. मन त्या बुद्धीचं शटर खाली वळतं, चुप बैस मध्ये येऊ नको, आणि त्या उपस्थित असलेल्या विषयापर्यंत जाऊन त्याला पाहिजे तसा गोंधळ घालतं. आणि त्या विषयाचा उपभोग घेतल्याच्या नंतर एकदा त्याचं पोट भरलं की मग माघारी येतं. पण परत आल्याच्या नंतर आपापल्या कप्प्यामध्ये जाऊन बसावं की नाही, तसं करत नाही. पुन्हा बुद्धीचा दरवाजा वर करून तिला सांगतं, हे पहा, असं कर्म मी करून आलो, आता हे योग्य झालं की चुकीचं झालं हे तुझं तू ठरवत बस. मग झालेल्या कर्माचं परीक्षण बुद्धी करते आणि नंतर मनुष्य पश्चातापाला प्राप्त होतो. केलो ते जरा वाईटच केलं. याचा अर्थ काय? आपल्या विवेकावरती जे पांघरून टाकतं त्याला मन असं म्हणतात. जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेने ते गा किरीटी मन. बुद्धीचा जे दरवाजा बंद करतं त्याला मन असं म्हणतात. म्हणून माणसं व्यवहारात सुद्धा म्हणतात पहा, माझं एक मन म्हणतंय कर आणि दुसरं म्हणतंय नको. पण मन 2 नसतात, मन एकच असतं. पण कर म्हणणारं मन असतं आणि नको म्हणणारी बुद्धी असते. कारण बुद्धी हे सत्वगुणाचं कार्य आहे. त्याच्यामुळं बुद्धी नेहमी चांगला निर्णय देते. पण आपण बुद्धीचं ऐकत नाही, आपण मनाचं ऐकतो आणि आपल्या पतनाकडे आपली वाटचाल होते. पण असं न होता आपल्या मनाचं कृपा संपादन करणं हे परमार्थातलं खूप मोठं महत्त्वाचं काम आहे. मनाचा प्रबोध. मग जगद्गुरु तुकोबारायांनी हे ओळखलं की माझं मनच मला बंधनात टाकणार आहे आणि माझं मनच मला मुक्त करणार आहे. आता या मनाचा प्रबोध झाला पाहिजे. त्याकरिता तुकोबाराय अनेक दिवस एकांतामध्ये जाऊ लागले आणि एकांताचा आश्रय तुकोबारायांनी केला. आणि एकांतामध्ये जाऊन तुकोबाराय स्वतःच्या मनाशी संवाद करू लागले. फार दिवस तुकोबारायांनी लोकांशी संवाद केला. काही प्रसंगामध्ये जनाशी संवाद, काही प्रसंगामध्ये देवाशी संवाद, काही प्रसंगामध्ये संतांशी संवाद, काही प्रसंगी जगद्गुरु श्री तुकोबाराय त्यांच्या धर्मपत्नीशीही संवाद करतात. देवाशी संवाद करणारे अनेक अभंग आहेत. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छागती हेचे सुख आगळे. संतांशीही संवाद महाराज करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. काही प्रसंगी तुकोबाराय आपल्याशी म्हणजे जनाशी संवाद करतात. ऐक रे जना
तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. स्वतःच्या पत्नीलाही तुकोबाराय कधी कधी संवादातून उपदेश करतात. कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. आणि गात्यामध्ये एक प्रकरण आहे, तुकोबारायांनी मनाशी केलेला संवाद. अनेक अभंग अशी आहेत, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या मनाशी संवाद करत होते. जगद्गुरु तुकोबारायांनी एकांताचा आश्रय करायचा आणि रात्रंदिवस आपल्या मनाशी संवाद करायचा. तुकोबाराय बोलायला लागले, आता लोकांचे गुणदोष कशाला वर्णन करत बसू, फार बोललो जगाला, फार लोकांचे गुणदोष पाहिले, पण आता इथून पुढे मी जगाचे गुणदोष पाहणार नाही, माझं आत्मचिंतन करेल. अरे माझ्या ठिकाणी काय दोष कमी आहेत का, कासया गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्यांचे उणे असे, मज काय त्यांचे उणे असे. लोकांचे गुणदोष कशाला पाहत बसू, माझ्या ठिकाणी काही कमी आहेत का. आणि तुकोबाराय आत्मपरीक्षण करू लागले स्वतःचं आणि मनाशी बोलू लागले, मना बाळा ऐक ना माझं, असं का करतो, अरे तुझ्यापेक्षा पाखरं बरे आहेत, 4 दाणे आनंदाने टिपतात, 4 दाणे आनंदाने टिपतात आणि किती गोजीरवाणी गाणी गातात बरं पाखरं. हेची चिंता काय खावे म्हणवनी, भले तुझं होनी पक्षराज, मना तुझ्यापेक्षा पाखरं चांगली आहेत. अरे तुला आजची चिंता, उद्याची चिंता, भविष्याची चिंता, खायाची चिंता, जीवित्वाच्या निर्धाराची चिंता, अनेक प्रकारच्या चिंता तू बाळगतो, तुझ्यापेक्षा पाखरं चांगलीत. माझं एक काम कर ना बाळा, माझं जर एक काम केलं ना तर मी तुझा दास होऊन राहील. करी हेची काम मना जपे राम राम, म्हणा तू रामाचा जप कर ना, देवाचं चिंतन कर ना, याच्या त्याच्या उचापते कशाला करत बसतो. तू रिकामा राहू नको, एक क्षण सुद्धा तू रिकामा राहू नको, सदा सर्व काळ देवाचं चिंतन कर. रिकामे तू नको म्हणा, राहो क्षणोक्षणाही, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. रिकामा राहू नको म्हणा, का, कारण मोकळं मन ही असं म्हणतात आपल्याकडे, खाली दिमाग सैतान की खोपडी, मोकळे हे मन कष्ट करी नष्ट दुर्जन. असं मोकळा राहू नको, देवाच्या चिंतनामध्ये काळ घालव. असं रात्रंदिवस तुकोबाराय एकांतामध्ये मनाशी संवाद करू लागले. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. एकांतामध्ये महाराज जायचे आणि मनाशी संवाद करायचे. अनेक दिवस महाराजांनी ही साधना केली आणि या साधनेला महाराजांच्या फल आलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या मनानं त्यांच्यावर कृपा करायचं ठरवलं आणि महाराज सांगतात, माझ्या मनानं फार चांगलं केलं. काय चांगलं केलं, माझ्या पूर्वसुरी संतांनी जो घालून दिलेला भक्तीचा राजमार्ग आहे, त्या राजमार्गानं माझं मन मार्गक्रमणा करू लागलं. बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले. माझ्या मने बरवे केले, माझ्या मनानं फार चांगलं केलं. काय केलं, येणे पंथे निघाले, या भक्तीच्या पंथानं माझं मन मार्गक्रमणा करू लागलं. बर्व हा शब्द आपल्याकडे उत्कृष्ट या अर्थी घेतला जातो. माझ्या मनानं फार चांगलं केलं की या भक्तीच्या पंथानं माझं मन मार्गक्रमणा करू लागलं. इथला जो पंथ शब्द आहे तो साधन या अर्थी घेतला तरी काही हरकत नाही. येणे पंथे निघाले, देवाची प्राप्ती करून देण्याचे अनेक मार्ग आहेत, पण संतांनी स्वीकारलेला आणि आपल्याला उपदेशामध्ये याचं अनुसरण करा असं सांगितलेला मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. करा हरिभक्ती परलोकी ये कामा, सोडविल यमापासून या. कारण अन्य साधनामध्ये असणारं जे काठिण्य आहे ते काठिण्य भक्तीच्या साधनामध्ये नाहीये. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तीचं साधन करायचं ठरवलं. ज्ञानाचं साधन करत असताना अगोदर विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुता या साधन चतुष्टयतेनं संपन्न व्हावं लागतं. वैराग्याची प्राप्ती करून घ्यावी लागते आणि ते वैराग्य काही सोपं नाही. नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, विष खावे ग्रासोग्रासी, धन्य तोची एकसोसी. या ज्ञानमार्गाचं अनुसरण सगळी जण करू शकत नाही. ज्ञानमार्गाचं अनुसरण करणं कशासारखं आहे, शास्त्रकार सांगतात की वस्त्राच्या धारेवरती उघड्या पायानं चालणं जितकं कठीण आहे तितका ज्ञानमार्ग कठीण आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पतस्तत कवयो वदंती. त्या मार्गाला कवी लोक दुर्गम म्हणजे अत्यंत कष्टप्रद असं बोलतात. योग मार्गाचं तर विचारूच नका. योग मार्ग ज्ञानोबाराय सांगतात की ज्याच्या तोंडामध्ये शोधून एकही दात सापडत नाही, ज्याला बोचरा असं म्हणतात, अशा बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खायला देणं म्हणजे योगाची साधना करणं. पाहे पालोहाचे चणे, जै बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो.
एखादा पांगळा मनुष्य असावा ज्याला व्यवस्थित रीतीने चालता येत नाही, आणि त्या पांगळ्या माणसानं वायूशी स्पर्धा करणं म्हणजे योगाची साधना करणं. याला आगी पांगुळा हेवा नव्हे वायूशी जेवी पांडवा, तेवी देहवंता जीवा अव्यक्तिगती. योग ही कष्टप्रद आहे, त्याच्यामध्ये खूप मोठे कष्ट आहेत. वाचोनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. योगाची साधन करत असताना सुद्धा कष्ट आहेत. एकमेव भक्ती अशी आहे जी प्रारंभालाही सुखरूप आहे आणि जिचा परिणामही सुखामध्ये होतो. तुका म्हणे भक्ती सुखरूप आधी अंती. भक्तीचं साधन हे सुखप्रद आहे अन्य साधनांच्या सापेक्ष. अन्यस्मात सौलभ्यम भक्तो. तशी भक्ती ही कठीण आहे, पण अन्य साधनांच्या सापेक्ष भक्ती सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. भक्ती सोपी आहे, अन्य साधनांच्या तुलनेमध्ये भक्ती सोपी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तीचा पुरस्कार केला आणि त्या भक्तीच्या साधनाने त्यांचं मन मार्गक्रमणा करू लागलं. ज्ञान मार्गाचं साधन करत असताना ज्याची त्याची जबाबदारी स्वतःला स्वीकारावी लागते, पण भक्तीमध्ये आपली जबाबदारी सगळी देव स्वीकारत असतो. आपल्याकडे 2 मार्ग सांगितले जातात. एकाला मर्कट शिशु न्याय म्हणतात आणि एकाला मार्जार शिशु न्याय म्हणतात. मर्कट शिशु न्याय म्हणजे माकडीच्या पिलाचं उदाहरण दिलं जातं. माकडी ज्यावेळेस एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उडी मारते, त्यावेळेस तिचं पिलू तिच्या पोटाला बेलगलेलं असतं. ते छोटंसं पाडस तिचं जे काय आहे ते पोटाला चिकटलेलं असतं आणि ती माकडी त्याला सांगून ठेवते, व्यवस्थित पकडून ठेव, खाली जर निसटून पडला तर मी तुझा परत स्वीकार करणार नाही. या मार्गानं चालणारा ज्ञान मार्ग आहे. त्या मार्गानं आपल्यालाच काळजी घ्यावी लागते, तिथं दुसरं कोणी नसतं आपल्याला सांभाळणार. पण भक्ती मार्ग हा मार्जार शिशु न्यायासारखा आहे. मांजर ज्यावेळेस घरं बदलते ना, त्यावेळेस घरं बदलत असताना आपल्या पिलाला एका घरातून दुसऱ्या घरात नेण्यासाठी ती काही एखादं वाहन भाड्यानं लावत नाही. ज्या तीक्ष्ण दातांनी मांजर उंदीर मारते त्याच तीक्ष्ण दातांनी स्वतःचं पिलू पकडते, पण ते पकडत असताना असं पकडते की त्याच्या मानेचा केस सुद्धा निघू देत नाही. ज्ञानोबराय सांगतात, मोहाचे नि सांगडे लाशी पिली धरी तोंडे, तेच दाताचे आगरडे लागती जैसे. त्या मांजरीप्रमाणे भगवान परमात्मा आपल्या भक्ताला अलगदपणे या संसार सागरातून पलीकडे घेऊन जातो. तारू भला पांडुरंग पाव भिजो नेदी अंग, नाही का, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. भगवत भक्तांना सहज भगवान परमात्मा या भवसागरातून पहिलं तीराला नेतो. म्हणून भक्ती मार्ग हा अधिक श्रेयस्कर आहे. पण कोणतीही साधना ही प्रवासाच्या निश्चिती करता असते. तुम्ही आता मनाचं सहकार्य घेऊन भक्तीच्या मार्गाने वाटचाल करायला लागले, पण ही वाटचाल थांबणार कुठं त्याचा निर्देश महाराज पुढे करतात. अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. देवाच्या सहकार्यानं भक्तीचा आश्रय करून आता अशा ठिकाणी जायचं जिथं कुठल्याही प्रकारची भीती नाही. अभयम हे जे परमात्म्याचं जे पद आहे, परमात्म्याची स्वरूपता आहे, त्या भगवत स्वरूपतेला आपल्याकडं अभय असं बोललं जातं. अभय नाम भगवत स्वरूपता. अभय म्हणजे परमात्म रूपता. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारची भीती, चिंता, उद्विग्नता, दुःख असं कुठल्याही प्रकारचा संबंध तिथे नसतो. अशा ठिकाणी जायचं. व्यवहारामध्ये बघितलं तर माणसं घाबरट असतात, पण परमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये भीती ही हद्दपार झालेली असते. भय निवृत्त झालेलं असतं परमार्थिक लोकांचं. आम्हा भयचिंता नाही धाक, जन्म मरण काही एक. कुठल्याही प्रकारची भीती नसते. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्ये. तुका म्हणे जाऊ अभयाच्या ठाया, रिगो देवराया शरणवेगी. एकदा देवाची शरणागती स्वीकारली, देवाने आपला अंगीकार केला की सगळ्या प्रकारच्या चिंता भीती आयुष्यामधून हद्दपार होतात. तुका म्हणे चिंता कैसी तेमी नेने, लडिवाळ तान्हे विठाईचे. पांडुरंगाचं एकदा लडिवाळ बालक झालं की तो देव सगळ्या प्रकारच्या दुःखाला, भीतीला आणि चिंतेला निवृत्त करतो. तुकोबाराय सांगतात, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. भक्तीच्या साधनाचा आश्रय केल्याच्या नंतर अभयाच्या पदाची आम्हाला आता प्राप्ती होणार. पण त्या भक्तीमध्येही पुन्हा बरेच प्रकार केलेले पाहायला सापडतात. महर्षी नारदांनी भक्तिसूत्रामध्ये 11 प्रकार केलेले आहेत. कपिलाचार्यांनी 81 प्रकारची भक्ती सांगितली. भक्तश्रेष्ठ प्रल्हादांनी 9 प्रकारची भक्ती भागवतामध्ये सांगितलेली पाहायला सापडते. मग यापैकी नेमकी कोणत्या भक्तीचा आश्रय महाराजांनी केला? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने. अन्य साधनांचं पारतंत्र्य आता स्वीकारायची गरज नाही. का? कारण आमचे सगळे मनोरथ जर नामसंकीर्तन भक्ती आम्हाला सिद्ध करून देणारे असेल तर अन्य साधनांचं पारतंत्र्य का स्वीकारा? तुका म्हणे अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या नामसंकीर्तने अवघे लाभ होती. देवाच्या नामस्मरणामध्ये जर सगळी फल आपल्याला मिळणार असतील तर बाकीचे साधन करायची काही आवश्यकताच नाही. कोणाही न लगे साधनाचा पांग,
करणे केला त्याग देहबुद्धी पांग नाम पारतंत्र्य. तुकोबाऱ्या सांगतात, आता अन्य साधनांचं पारतंत्र्य आम्ही स्वीकारणार नाही, एक कीर्तन भक्तीचा आश्रय आम्ही करू. आम्ही कीर्तन भक्तीचा आश्रय केला. कोणी काय केला असेल आम्हाला माहिती नाही, भगवंताची प्राप्ती होण्याकरता कोणी अन्य साधनांचा अवलंब केला असेल, पण आम्ही फक्त कीर्तनाची साधना केली, नामसंकीर्तनाची साधना. कोणी काहीतरी केली आचरणे मजया कीर्तने विन नाही. कीर्तनाच्या साधनेशिवाय दुसरं आम्ही काही केलं नाही. आणि तुम्हालाही जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, तुम्ही सुद्धा दुसरं काही करू नका. अनेक नका करू चेष्टा, व्हाल कष्टावर पडा, सुखे करा हरिकथा सर्वथाही तारील. कोठे नका पाहो करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. भगवंताची प्राप्ती करून देणारं कीर्तनासारखं दुसरं सुलभ साधन कोणतंही नाही. म्हणून महाराज सांगतात की अन्य साधनांचं पारतंत्र्य आता न स्वीकारता आम्ही कीर्तनाची साधना करू. पण महाराजांना कोणी विचारलं की महाराज, आम्ही असं ऐकलेलं आहे की पारमार्थिक साधनांचा योग होण्यापेक्षा त्यांचा क्षेम होणं जास्त कठीण आहे. कठीण योगाहुनी क्षेम ओकलिया होतो श्रम. तसं तुमच्या साधनेमध्ये आता कोणता प्रतिबंध निर्माण होणार नाही का? महाराज सांगतात की ज्या परमात्म्याची मी भक्ती करतो, ज्याचं मी नामस्मरण करतो, ज्याची मी शरणागती केली, त्या देवाची सत्ता खूप व्यापक सत्ता आहे, आकुंठित सत्ता आहे, मोठी सत्ता आहे. त्यामुळे आता आमच्या साधनेमध्ये कोणीही प्रतिबंध निर्माण करू शकत नाही. तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा. आमच्या साधनेत आता कोणाचाही प्रतिबंध होण्याची शक्यता नाही. का? कारण ज्या देवाची आम्ही भक्ती करतो त्याची सत्ता खूप मोठी आहे. येथो नितेथवरी आता नाही सत्ता अनिकाची, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. अशी व्यापक सत्ता ज्या परमात्म्याची आहे, त्याची आम्ही लढीवाळ बालक झालो, त्याची आम्ही अंकित झालो, त्याचे आम्ही दास झालो. त्याच्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये आता कोणत्याही प्रकारच्या विकाराचा प्रतिबंध नाही. कोणीही आमच्या जीवनामध्ये आता अडथळा निर्माण करू शकत नाही. आम्ही निश्चित भगवंताच्या चरणाची प्राप्ती करून घेणार, अभयाच्या स्थानावर जाणार आणि भक्तीचे साधनेचा आश्रय करून आमच्या जीवनाचं सार्थक करून घेणार. असा माझ्या अल्पमतीप्रमाणे या अभंगाचा अर्थ आहे. याच्यामध्ये जे बरोबर असेल ते श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेलं आहे आणि जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. झालेली चिंतन सेवा जगद्गुरु श्री तुकोबर यांच्या चरणी समर्पित. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.